मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता अजून खात्यात जमा झाला नाहीये आणि हाच प्रश्न तुम्हाला पडलाय का? असं फक्त तुमच्यासोबतच झालेलं नाहीये. लाखो महिलांना हाच प्रश्न पडलाय. तर मग हे पैसे का थांबलेत आणि ते परत मिळवण्यासाठी नेमकं काय करायचं? चला, हेच आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. हो, हा आकडा खरंच खूप मोठा आहे. तब्बल 86 लाख. म्हणजे विचार करा, एवढ्या महिलांचे पैसे थांबलेले आहेत. पण घाबरण्यासारखं काही नाहीये. यामागे एकच मोठं कारण आहे आणि चांगली गोष्ट म्हणजे त्यावर सोपा उपाय सुद्धा आहे. पर मग साहजिकच प्रश्न पडतो की सरकारने एवढ्या सगळ्या महिलांचे पैसे का बरं थांबवले असतील? चला, याचं नेमकं कारण शोधूया. ओके, तर सगळ्यात आधी आपण या प्रॉब्लेमच्या मुळापर्यंत जाऊ. म्हणजे हे हप्ते अचानक थांबले तरी का? या सगळ्या गोंधळाच्या मागे एकच शब्द आहे आणि तो म्हणजे KYC. आता KYC म्हणजे काय? तर नो युअर कस्टमर. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ही सरकारची एक पद्धत आहे ज्यातून तुमची ओळख आणि बँक खात्याची माहिती तपासली जाते. असं करून सरकार हे पक्क करतं की योजनेचे पैसे बरोबर योग्य माणसापर्यंतच पोहोचतायत. आणि खरी अडचण नेमकी इथेच सुरू होते. ज्या महिलांची KYC पूर्ण झालेली नाहीये किंवा त्यात काहीतरी चूक आहेत, त्यांचेच हप्ते थांबवले गेलेत. आणि हो, तुमच्या बाबतीतही हेच घडलं असल्याची शक्यता खूप जास्त आहे. आणि ही समस्या किती गंभीर आहे हे बघा या चार्टवरून लगेच लक्षात येईल. ज्यांचे पैसे थांबले आहेत त्यांच्यापैकी तब्बल 60% महिलांनी, हो 60%, अजूनही आपली KYC दुरुस्त केलेली नाहीये. याचा सरळ सरळ अर्थ काय? की काम खूप बाकी आहे आणि आपल्याकडे वेळ मात्र खूप कमी उरलाय. पण थांबा, काळजी करण्याचं कारण नाही आहे, कारण समस्येसोबत उपायसुद्धा आहे. चला तर मग हे थांबलेले पैसे परत मिळवण्यासाठी 31 मार्चच्या आत नेमकं काय करायचे ते बघूया. ही तारीख सगळ्यांनी आपल्या कॅलेंडरमध्ये अगदी लाल अक्षरात लिहून ठेवा. 31 मार्च. ही KYC दुरुस्त करण्याची शेवटची तारीख आहे, डेडलाईन आहे. आणि ही मुदत आपल्याला अजिबात चुकून चालणार नाहीये. बरं, मग आता करायचं काय? तर काही सोपे पर्याय आहेत. सगळ्यात पहिलं काम, तुमची KYC माहिती चेक करा. त्यात काही चूक असेल तर लगेच दुरुस्त करा. मदतीसाठी सरकारी समाधान शिबिरं सुरू आहेत, तिथे जाऊ शकता. किंवा थेट तालुक्याच्या महिला व बालविकास कार्यालयात जाऊन तक्रारही नोंदवता येते. आणि एक चौथा पर्यायही आहे, तो म्हणजे सरकारी वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन कंप्लेंट करायचा. आता इथे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, तो नीट लक्षात घ्या. समजा तुमची KYC अगदी बरोबर आहे, सगळं परफेक्ट आहे, पण तरीही पैसे आले नाहीत, असंही होऊ शकतं. तर अशा परिस्थितीत सूत्रांनुसार काय करायला हवं? तर अजिबात वेळ न दवडता जवळच्या समाधान शिबिरात किंवा सरकारी ऑफिसमध्ये जाऊन तुमची तक्रार दाखल करा. चला, आता येऊया सगळ्यात मोठ्या प्रश्नाकडे, ज्याची सगळेच जण वाट बघतायत. पुढचा हप्ता मिळणार तरी कधी? या भागात आपण नक्की कोणत्या तारखा महत्त्वाच्या आहेत आणि त्यामागची कारणं काय आहेत हे समजून घेऊया. ओके, ही टाईमलाईन जरा नीट समजून घेऊया. बघा, 31 मार्चला KYC दुरुस्तीची मुदत संपते, बरोबर? त्यानंतर 1 एप्रिलपासून नवीन फायनान्शियल इयर म्हणजे आर्थिक वर्ष सुरू होईल. याचा अर्थ सरकार नवीन निधी मंजूर करू शकेल. त्यामुळे एक अंदाज असा बांधला जातोय की 9 एप्रिलच्या आधी पुढचा हप्ता खात्यात जमा होऊ शकतो. आणि हो, ज्यांना अगदी नवीन KYC करायची आहे त्यांच्यासाठी जून महिन्यात एक संधी मिळेल. म्हणजे थोडक्यात काय, तर 31 मार्चपर्यंत KYCची गडबड आणि आर्थिक वर्षाचा शेवट या दोन्ही गोष्टींमुळे पैसे मिळण्याची शक्यता जवळजवळ नाहीये. खरी प्रोसेस सुरू होईल ती 1 एप्रिल नंतरच, जेव्हा नवीन आर्थिक वर्ष सुरू होईल आणि सरकार पैसे पाठवण्यासाठी निधी मंजूर करेल. पण एक मिनिट, 9 एप्रिलच का? हीच तारीख का महत्त्वाची मानली जाते? यामागे एक खास कारण असू शकतं, ज्याचा उल्लेख आपल्याला मिळालेल्या माहितीत आहे. तर यामागे एक राजकीय अँगल असू शकतो, असं सूत्रांच्या विश्लेषणात म्हटलंय. बघा, केरळ, आसाम, पश्चिम बंगाल अशा काही राज्यांमध्ये लवकरच निवडणुका आहेत आणि सूत्रांनुसार अशा वेळी मतदानाच्या ठीक आधी जर लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले तर सरकारच्या कल्याणकारी योजना किती यशस्वी आहेत हे दाखवता येतं. आता हे फक्त एक विश्लेषण आहे, हे लक्षात घ्या. पण त्यामुळेच या 9 एप्रिलच्या तारखेला एवढं महत्त्व दिलं जाते. चला तर मग आत्तापर्यंतच्या या सगळ्या माहितीचा आपण एक सारांश घेऊया. म्हणजे आता आपल्याला नक्की काय करायचं आहे हे पुन्हा एकदा पक्क करून घेऊ. तर जाता जाता ही एक सोपी चेकलिस्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा. 1. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं काम, तुमची KYC चेक करा. 2. जर त्यात काही चूक असेल तर 31 मार्चच्या आत ती दुरुस्त करून घ्या. 3. KYC बरोबर असूनही पैसे आले नाहीत का? मग लगेच तक्रार दाखल करा. आणि 4. जर नवीनच KYC करायची असेल तर जून महिन्यासाठी तयारीला लागा.
आणि शेवटी जाताना एक विचार करायला लावणारा प्रश्न ज्याचा उल्लेख सूत्रांनीही केलाय. ही लाडकी बहीण योजना विशेषतः या निवडणुकांच्या काळात खरंच एक गेम चेंजर ठरू शकेल का? आता या प्रश्नाचं उत्तर तर आपल्याला येणारा काळच देईल.